महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालंय। पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली। मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। गुरुवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालंय। या व्हिडिओच्या माध्यमातून मनोहर जोशी यांची कारकीर्द कशी होती याचा थोडक्यात आढावा घेऊयात। मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 या दिवशी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावात झाला। त्यांचे वडील भिक्षुकी करत असल्यानं मनोहर जोशी ही भिक्षुकी करू लागले। 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मनोहर जोशी 11वीला शिकण्यासाठी मुंबईत त्यांच्या बहिणीकडे आले। त्यावेळी सहस्त्रबुद्धे क्लासेस या ठिकाणी शिपायाची नोकरी करून त्यांनी शिक्षण घेतलं। कीर्ती महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं। त्यानंतर मुंबई महापालिकेत क्लार्क म्हणूनही त्यांनी नोकरी केली। वयाच्या 27व्या वर्षी मनोहर जोशी MA LLB झाले। त्यानंतर काही काळ त्यांनी शिक्षक म्हणूनही काम केलं। 2 डिसेंबर 1961 ला त्यांनी नोकरी सोडली आणि कोहिनूर क्लासेसच्या माध्यमातून व्यवसायाला सुरुवात केली। शिक्षणापासून वंचित युवकांना तांत्रिक शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करणं हा यामागचा उद्देश होता। 1967 मध्ये ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी जोडले गेले, शिवसेनेत आले आणि त्यांची कारकीर्द खऱ्या अर्थानं उंचीवर गेली। 1995 ला युतीचं सरकार महाराष्ट्रात आलं तेव्हा ते मुख्यमंत्री झाले। त्यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष हे पदही भूषवलं। त्याचप्रमाणे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री यासारख्या खात्याचा पदभारही त्यांनी सांभाळला। मनोहर जोशी यांनी भूषवलेल्या पदांचा थोडक्यात आढावा घेऊयात। 2 टर्म ते नगरसेवक होते। विधान परिषद सदस्य 3 टर्म होते। 1976 ते 1977 या कालखंडामध्ये ते मुंबईचे महापौर होते। 2 टर्म त्यांनी विधानसभा सदस्य म्हणूनही काम पाहिलं। 1995 ते 1999 या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशींनी काम बघितलं। 1999 ते 2002 या कालखंडामध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री होते। 2002 ते 2004 या काळामध्ये लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं। 2006 ते 2012 या कालखंडामध्ये राज्यसभेचे खासदार म्हणून मनोहर जोशी राज्यसभेमध्ये काम करायचे। या कारकिर्दीवरून एक लक्षात येतं की एका गरीब घरातून आलेला मुलगा अशा प्रकारे विविध पदांवर कार्यरत राहिला तो केवळ आपल्या शिक्षणाच्या आणि तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावरच। मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात।